नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे साक्षात शक्तीचं स्वरूप. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की याच करवीर नगरीला राक्षसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी देवीला किती भयानक रूप घ्यावे लागले. रक्ताच्या एका थेंबापासून हजारो राक्षस पैदा करणारा रक्तबीज आणि बलाढ्य रत्नासूर याचा अंत कसा झाला आणि या सर्व गोष्टींचा ज्योतिबाशी संबंध काय? का लोक आपल्या पायामध्ये चप्पल न घालता ज्योतिबाच्या दर्शनासाठी जातात? तर हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हजारो वर्षापूर्वी करवीर क्षेत्रामध्ये कोल्हापूर, रत्नासूर आणि रक्तबीज यासारख्या असुरांनी धुमाकूळ घातला. विशेषतः रक्तबीज हा देवांना देखील भारी पडला होता. त्याला हे वरदान होतं की त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यातून त्याच्यासारखा शक्तिशाली दुसरा राक्षस उभा राहील. यामुळे त्याचे सैन्य कधीच संपत नव्हते. जेव्हा अधर्म वाढला तेव्हा भगवान विष्णूंची शक्ती असणारी महालक्ष्मी माता प्रकट झाली. देवीने सिंहारूढ होऊन असुरांच्या सेनेवर हल्ला केला. रत्नासुराचा वध करण्यासाठी देवीने तिच्या तेजाचा वापर केला. पण खरी अडचण होती रक्तबीज. युद्धात जसा देवीचा प्रहार रक्तबीजावर होत असे, त्याच्या जखमेतून पडणारे रक्त हे जमिनीवर पडताच नवे राक्षस उभे राहत होते. तेव्हा देवीने अत्यंत उग्र रूप धारण केले. देवीने आपली जीभ विस्तारली आणि रक्तबीजाच्या शरीरातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर पडण्याआधीच प्राशन करण्यास सुरुवात केली. रक्ताचा एक थेंबही जमिनीला शिवला नाही आणि हळूहळू रक्तबीज शक्तिहीन झाला. शेवटी देवीने त्याचा समूळ नाश केला. याच काळात रत्नासुराचा अंत करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं शक्ती स्वरूप केदारेश्वर म्हणजे श्री ज्योतिबा प्रकट झाले आणि त्यांनी या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा दक्षिणेकडील मोहीम पूर्ण झाल्यानंतर भगवान केदारनाथ हिमालयात परतत होते. महालक्ष्मी मातेला हे कळताच ती त्यांना थांबवण्यासाठी अनवानी धावली आणि ज्योतिबा ज्या टेकडीवर थांबले होते त्याच टेकडीवर त्यांना राहण्याची विनंती केली आणि ज्योतिबांनी देखील या गोष्टीला सहमती दर्शवली आणि त्याच टेकडीवर स्थायिक झाले. जशी अंबाबाई अनवानी ज्योतिबाला भेटण्यास आली त्याचप्रमाणे त्याच कथेचं स्मरण ठेवून हजारो भाविक माघ महिन्यामध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवानी येतात. यालाच ज्योतिबाचे खेटे म्हणतात. साधारण माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये 5 रविवारापर्यंत हे खेटे केले जातात, जिथे भाविक कोल्हापूरहून वाडी रत्नागिरी म्हणजे जिथे ज्योतिबाचं मंदिर आहे तिथे अनवाणी येतात. या प्रसंगी खूप गुलाल देखील उधळला जातो. आता जिथे ज्योतिबा वास करतात याच ठिकाणाला वाडी रत्नागिरी का म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुन्हाच भेटू अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत नमस्कार.